4 वर्ष चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। या अत्याचारानंतर नसरापुरात आता कडकडीत बंद पाळण्यात आलाय। आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। पुणे जिल्ह्यातल्या नसरापुरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। 4 वर्षे चिमुरडीवर बलात्कार करून तिचे दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। आरोपी मुलीला घेऊन जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय। पुण्याच्या धायरीमध्ये राहणारी ही 4 वर्षांची पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आपल्या आजोळी आली होती। आजोळच्या घराच्या अंगणामध्ये ती खेळत होती। भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीला गोड बोलून गोठ्यात नेलं। गोठ्यात नेल्यानंतर चिमुरडीवर बलात्कार केला। त्यानंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली। हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला। मुलगी बराच वेळ न दिसल्यानं घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली। नागरिकांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये भीमराव कांबळे पीडितेला गोठ्यात घेऊन जात असल्याचं दिसलं। त्यानंतर आरोपीची ओळख उघड झाली। हत्या केल्यानंतर आरोपी नदीच्या काठी फिरत होता। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला। त्यानंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह गोठ्यातल्या शेण्याच्या ढिगाऱ्याखाली असल्याचं सांगितलं। घटनास्थळी पोलिसांना एक पाईप आढळून आला। पीडित चिमुरडीच्या चेहऱ्यावर मोठी जखमही दिसून येते। 4 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। संतप्त महिलांनी काळ्या फिती लावत मोर्चा काढला। चिमुरडीवरचं क्रौर्य पाहून महिला ढसाढसा रडल्या। रोज बघायचं ना त्या बाळाला, त्यावेळेला असं बघितलं तर असं ऐकलं तरी कसं तरी होतं। खूप छान बाळ होतं ते। 3 वाजता इथं पुतणी माझी आली तर इथं गेली फक्त ती। तेवढ्यात त्यांना कधी नेली हेच कळलं नाही। वासरू बघायला गेली का काय करायला गेली काय माहिती। येणाऱ्या दबावावर काय झालं पाहिजे, काय तुमचं फाशी झाली पाहिजे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। धक्कादायक म्हणजे नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीवर याआधीही मोठ्या गुन्ह्याची नोंद आहे। 1998 आणि 2015 मध्ये या आरोपीवर गुन्हे दाखल झाले होते। पॉक्सो कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले होते। दोन्ही गुन्ह्यातून आरोपी जामिनावर बाहेर आला होता अशी माहिती आहे। या नराधमाचं लिंग कापलं पाहिजे आणि मारू दे ना त्याला पण ठेचून। एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला। हे ऐकूनच अंगावर शहारे येतात। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पीडित मुलीच्या धायरीमधल्या घरी भेट दिली। मुख्यमंत्र्यांना तात्काळ कारवाईसाठी विनंती करेन असं यावेळी सुनेत्रा पवारांनी कुटुंबाला आश्वासन दिलंय। तर दुसरीकडे आरोपीला पुणे कोर्टातनं या ठिकाणी नेताना संतप्त नागरिकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केलाय। पुण्याच्या नसरापुरात झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर सुनेत्रा पवार पीडित मुलीच्या धायरीमधल्या घरी पोहोचल्या। पण सुनेत्रा पवारांसमोर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। संवेदना कळतात म्हणून मी आज भेटायला आले होते आणि आल्या आल्या साहेबांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला, अमित साहेबांशी मला बोलायचे म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं करून दिलेलं आहे। त्यांनी आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ऐकल्या, आम्ही आल्यापासून मी ऐकते आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की त्या नक्कीच कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुणे सेशन कोर्टात हजर करण्यात आलं। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। आरोपीला कोर्टातून बाहेर नेताना मराठा सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला। फाशी झाली पाहिजे। आम्ही कायदा हातात घेणार। आत्ता त्याच्यावर फाशी झाली पाहिजे। आम्हाला जागेवर त्याला पालखीला चिमुकलेलं नाही द्यायचा होता। अजून किती सहन करायचं आहे महाराष्ट्राने? काय करतात मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत। प्रत्येकाला लेकरं बाळे स्वतःच्या घरावरती गदा आल्यानंतर हे करणार का काम? आज मुख्यमंत्री तेच
मुख्यमंत्री तेच, संत त्यांचीच, सगळं त्यांचंच. न्याय मात्र जनतेला मिळत नाही. तर दुसरीकडे 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून धारदार सुरीनं गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या खालुंब्रे या गावातली ही धक्कादायक घटना आहे. पीडित मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला होता. दरम्यान आरोपी 16 वर्षीय अल्पवयीन असून तो मूळचा बिहारचा आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या खालुंब्रे गावात 3 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. आरोपीनं अत्याचारानंतर धारदार शस्त्रानं गळा चिरून चिमुरड्याचा खून केला. 3 वर्षीय मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलीला बोलावण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ तो घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या सत्यम कुमार याच्या खोलीत एका सुटकेसमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. चिमुकल्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसून आले. चिमुकल्याच्या शरीरावर गंभीर जखमांचे निशाणही आढळून आले. आरोपी सत्यम कुमार हा मूळचा बिहारचा आहे.